सिंपल आहे. आपला मदर टंग जो आहे हिंदी राहील, मराठी राहील. मराठीचा जर सेंटेन्स इंग्लिश मध्ये करायचं असेल त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. यू कॅन चूज युअर ओन वर्ड्स अँड टू ट्रान्सलेट युअर मदर टंग टू इंग्लिश. ओके, एम आय राईट ऑर नॉट? येस, बिकॉज दिस इज अवर रूल. दिस इज अवर रूल. का म्हणता आपला रूल की पहिले का पाहिजे, जो तुमचा मेन स्ट्रक्चर पाहिजे त्यावेळेस आपल्याला कुठं करायचं ट्रान्सलेशन, कुठं करायचं आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये. बरोबर आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आणि जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर करायला गेला तर आपल्याला काय माहित पाहिजे, सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला माहित पाहिजे. तो कोणता, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड आहे. आता या सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये का करावं लागेल, आपल्याला ट्रान्सलेट करावं लागेल. पण मराठीचा सेंटेन्स माहित आहे का, नाही म्हणा. जेव्हा मी सांगेन तेव्हा माहित होईल. कोणताही घ्या मराठीचा सेंटेन्स, पण कोणता, सिंपल पास्ट मध्ये क्रिया असलेला पाहिजे. कारण क्रिया कुठे घडते, सिंपल पास्ट मध्ये ना. बरोबर आहे नाही, केला, गेला, नेला, आहे की नाही. तर या गोष्टी जे आहेत, केला, नेला, आता मी शिकवलो म्हणजे आय टॉट यू. ठीक आहे, आता मी तुम्हाला शिकवलं म्हणजे काय होईल, आय टॉट यू. हा सेंटेन्स कसा बनला, बरोबर आहे की नाही. मानी ठेवते, ती शाळेला गेली. सिंपल आहे, ती शाळेला गेली. करूनच पाहू, बरोबर आहे. हा, ती शाळेला गेली. कोण गेली, ती. कोण गेली, ती कुठं गेली, शाळेला. कुठं गेली म्हणताय ना मी, पण गेला नाही ना. कुठं आहे, ती कुठं गेली, शाळेला. आला तुमच्या लक्षात, बरोबर. आपण काय करतो, आजपर्यंत जे ट्रान्सलेशन बघितले, काय केलं आपण, आपल्याला जर कोणताही ट्रान्सलेशन करायचं राहिला, मल्याळम मध्ये असो, कोणत्या तेलुगू मध्ये असो, कोणत्या लँग्वेज मध्ये असो, पण इंग्लिश मध्ये जर करायचं राहिला तर सांगत आहे. आपली लँग्वेज कोणती आहे, पहिले मराठी, मग राष्ट्रभाषा हिंदी. हिंदी जरी असेल किंवा मराठी असेल, मराठी मधून आपल्याला आपला मेन मुद्दा कोणता आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता आहे, ट्रान्सलेशन. बरोबर आहे, पण मेन मुद्दा तो नाही, ट्रान्सलेशन तर आहे, पण कोणत्या गोष्टीचा, सिंपल पास्ट या गोष्टीचा. बरोबर आहे. आता सिंपल पास्ट टेन्स जर विचार केला, सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रिया घडलेली आहे की नाही, ती शाळेला गेली, आहे की नाही, ती शाळेला गेली. ठीक आहे, मग या सेंटेन्सचा आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सलेट. कोणत्या लँग्वेज मध्ये बेटा, इंग्लिश मध्ये. बरोबर आहे, मग इंग्लिश लँग्वेजचा आपल्या स्ट्रक्चर माहिती पाहिजे, सिंपल पास्ट टेन्सचा, आहे की नाही. मग आपण काय येतो, शेवटून येतो. आपल्याला माहिती आहे आजपर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा ट्रान्सलेशन बघितला, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि यांचा बघत आला. बरोबर आहे, मग बघत आल्याच्या नंतर काय होत आहे, शेवट जर इकडे आला, कधी जर ट्रान्सलेट करायचा आहे लक्षात घ्या, कधी कोणताही दुनियातला सेंटेन्स असेल, कोणताही काही असेल, का होईल, शेवटून यायचा. बरोबर आहे, सिंपल. आता शेवटून काहून यायचं, कारण आपल्याला ट्रान्सलेट करा. पण अजून एक रिझन पाहिजे, शेवटूनच आल्यावर जमते का, जमते ना, काहून नाही. पण मग पूर्ण सेंटेन्स वाचायला लागेल तुम्हाला. ती शाळेला गेली, मग इथे काम कोणता सुरू आहे, जाण्याचं काम सुरू आहे, गेल्याचं काम सुरू आहे. मग क्रिया कुठे आहे, आपोआप भेटला, काय येत आहे, बरोबर आहे की नाही. वर्ड म्हणजे क्रिया घडणार, कोणता ऍक्शन आहे तर ऍक्शन म्हणजे वर्ड. बरोबर आहे, का होत आहे, जाण्याची क्रिया, गेल्याची क्रिया आहे. बरोबर आहे. आता ठीक आहे, जाणे म्हणजे का, गो, म्हणजे हा झाला V1, याला V2 करा गोचा, का होते इकडे वेंट. वेंट म्हणजे गेला, गेली, आहे की नाही. वेंट म्हणजे का, गेला, गेली. वेंट म्हणजे का, गेला, गेली. गो म्हणजे जाणे. बरोबर आहे की नाही. वेंट म्हणजे का, गेला, गेली. म्हणजे तो गेली आणि ती गेला, असं होणार आहे का, तो गेला आणि ती गेली. बरोबर आहे की नाही. म्हणजे ती गेली कुठं, शाळेला. आपण शेवटून आलो बेटा, शेवटून आलो, शेवटून आलेला जो वर्ड असते तो कोणता, क्रिया घडणारा शब्द म्हणजे वर्क. या सेंटेन्स मध्ये पहिले जर कधी ट्रान्सलेशन करायचं, मराठीच्या सेंटेन्सला बघायचं, मराठीच्या सेंटेन्स मध्ये कोणतं काम सुरू आहे, वर्क ऍक्शन कोणता, क्रिया कोणती सुरू आहे ते बघितलं आपण. कोणती क्रिया सुरू आहे, जाणे. बरोबर आहे. मग जाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, गो.
मग हा झाला तुमचा वेंट, गेला. म्हणजे सिंपल पास्ट, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये यूज केला आहे की नाही V2, आहे की नाही. मग काय झालं, आपण शेवटून आलो, गेली, आपल्याला V2 भेटला. मग प्रश्न त्यालाच विचारा. प्रश्न काय विचारा, त्यालाच विचारा. बरोबर आहे. प्रश्न का, त्यालाच विचारा. गेली म्हणजे का, गेली म्हणजे का, वेंट. ऑलवेज कॉन्सन्ट्रेट ऑन युअर माइंड. इज इट ट्रू और नॉट, इज इट ट्रू. ओके. हा, गेली म्हणजे का, क्रिया घडणारा शब्द झाला. आता कोण गेली, ती गेली, आहे ना. कोण गेली, कोण गेली, ती गेली. कुठं, कुठं कुठं क्रिया कुठं होती सुरू, शाळेला. बरोबर आहे. म्हणजे हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. म्हणजे आपण घेतला वर्ब, वर्बपासून आपल्याला काय सब्जेक्ट मिळवून दिला. सब्जेक्ट म्हणजे का, डुअर, क्रिया करणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणतात, सब्जेक्ट. काय म्हणतात, सब्जेक्ट, आहे की नाही. काय म्हणतात, सब्जेक्ट, आहे की नाही. मग आता सब्जेक्ट जेव्हा बनता, आता ठीक आहे, आपल्याला भेटला वर्ब, आपल्याला भेटला सब्जेक्ट. मग आता का पाहिजे, क्रिया कुठं आणि कधी आणि केव्हा सुरू आहे हे तर माहित पाहिजे ना. कुठं सुरू आहे, कोणत्या गोष्टीवर सुरू आहे, कुठं कुठं सुरू आहे, केव्हा सुरू आहे, शाळेला जाण्याच्या वेळेसची क्रिया सुरू आहे की नाही. शाळेला जाण्याची क्रिया सुरू आहे, स्कूलला जाण्याची क्रिया सुरू आहे. मग शाळा हा एक शब्द आहे, हा अदर वर्ड झाला. बरोबर आहे. म्हणजे पहिला कोणता आपल्याला मेन पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, मग कसा वर्ब पाहिजे. मग याला थोड्यात बघू. बरोबर आहे. म्हणजे पहिले का पाहिजे आपल्याला, वर्ब. कुठं आहे तो, गेली. मग पहिले का पाहिजे इथे, सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट कोणता आहे पहिले, मग काय, मग तो अदर वर्ड मग आपण कोपऱ्यात मध्ये ठेवला, मग त्याचं पाहू. ठीक आहे. मग याचा मग आपल्याला सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर वाईज त्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल, आहे की नाही. सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर का आन्सर येते पाहूया. बरोबर आहे. आता हा समजा मी काय म्हणता, सिंपल आहे, जर केअर केला तर होते, नाही तर नाही होणार. सरळ बोल तुम्ही, आहे की नाही. इंटरेस्ट पाहिजे, विदाउट इंटरेस्ट होईल का. हा, बँकेमध्ये जर व्याज भरायचं असेल तर इंटरेस्ट द्यावं लागते. ते काहीतरी म्हणतात ना, एखादी पैसे भरले तर व्याज भेटते, तसं तिथं आहे. इथं जर व्याज म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे एक आवड ठेवावं लागते स्पोकन इंग्लिश क्लास साठी. असंच नाही होत बेटा, बसलं तर नाही का ना, एक्झाम्पल तौर पर. ठीक आहे. तर काय होते, केअर करावं लागते, इंटरेस्ट ठेवावं लागते. हायर लँग्वेज, फॉरेन ऍक्सेंट मध्ये जेव्हा शिकायचं आहे, म्हणजे फॉरेन लँग्वेज मध्ये तुम्हाला मी शिकवेन कसा बोलायचं. साधी इंग्लिश पहिले, सिंपल इंग्लिश, इंडियन लँग्वेज बोला तुम्ही. त्याच्यानंतर 5% फक्त लोक बोलतात इंग्लिश. का नाही रे, मुसे नाही जमते इंग्लिश. ठीक आहे. मला नाही जमत इंग्लिश. काय, मराठी राज्य, आपण मराठी आहोत, हिंदी आहोत, पण याचा आपल्याला काय होतो, कठीण वाटतो. इंग्लिश सोपी आहे दादा. नो, कोण कठीण आहे, मराठी आणि हिंदी. काना मात्रा विलांटी आहे का इंग्लिशले, कानाही नाही आणि मात्राही नाही आणि आई नाही ना बाबाही नाही. त्याचे फक्त 3 भाव, डू, डज आणि डीड, आहे की नाही. कोणते भाऊ, डू, डज आणि डीड. ठीक आहे की नाही. म्हणजे 3 भावांनी कधी पाठ सोडला का आपला, तसंच. तर या गोष्टीवर आता हे गोष्ट झाली, तर आपण हे बघूया डू, डज, डीड का असते आणि का नसते. बरोबर आहे. तर मागच्या पिरियडला तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर स्पेशल याचा क्लास होईल. तर आपला विषय कोणता होता, ट्रान्सलेशन. आपण काय घेतला, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. काय घेतला, फॉर्म्युला घेतला. मग त्याच्यानंतर एक सेंटेन्स घेतला मराठीचा, तो कोणता, ती शाळेला गेली. शेवटून आलो, गेली हा वर्ड भेटला, तो का झाला, वेंट हा निघाला, म्हणजे वर्ब भेटला. वर्बलाच आपण प्रश्न केलो, अरे बाबा सब्जेक्ट कुठं आहे, कुठं आहे सब्जेक्ट, कुठं आहे. हा यानं सांगितला. कोण जात आहे, ती जात आहे, म्हणजे हा सब्जेक्ट भेटला की नाही, आहे ना. सब्जेक्ट भेटल्यानंतर काय झालं, कुठं 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 क्रिया, कुठं क्रिया घडताय, का घडताय, कुठं कोणत्या केव्हा घडताय, कुठली क्रिया आहे, कुठं घडताय, शाळेला जाण्याची क्रिया घडताय, आहे की नाही. शाळेला जाण्याची क्रिया घडत आहे. Be confident always in your life, because without confident, don't tell your excuse, don't tell your obstacles, don't solve it. You can't solve it. You can't solve it. Am I right or not? That is really true. This sentence I am saying you too often. I said often to you. Okay? Yes. Continue with me now. How to translate from our native language to in the English? To look it. ओके. हा, आता कसं होईल, काय होईल ते डिपेंड माझ्यावर सगळं. हा, पण आपण काय घेतला, मराठीचा सेंटेन्स घेतला.
वारंवार सर तेच सांगत आहेत, पण मेन मुद्दा ट्रान्सलेशनच नाही झाला. बरोबर आहे, मेन मुद्दा राहिला ट्रान्सलेशनच नाही झाला. अरे बाबा हे जर पहिले समजले ना मग तेव्हा ट्रान्सलेशन होईल, आहे की नाही. फालतू गोष्टी करण्यात आपल्याकडे वेळ आहे का? नाही. फालतू गोष्टी कोणत्या कोणत्या कोणत्याच नाही फालतू गोष्टी. फालतू गोष्टी नाही, इम्पॉर्टंट गोष्ट सुरू आहे. ट्रान्सलेट, हाऊ टू ट्रान्सलेट इन युअर मदर टंग फ्रॉम युअर नेटिव्ह लँग्वेज टू द इंग्लिश. हा, इज इट ट्रू? हा, एम आय राईट? एम आय राईट? हा, ऑलवेज नॉट राईट, बट एम आय राईट फॉर दिस? But I am always right in my period of the English subject. Whenever you will be looking my period on the online class. Okay, na? Yes. Okay. So are you definitely too sure about this? Okay. Yes. Continue. So how to translate? How to translate? पहिले आपण काय घेतला? मराठीचा स्ट्रक्चर घेतला का? नाही. मराठीचा सेंटेन्स घेतला. काय घेतला? मराठीचा सेंटेन्स. त्याच्यामध्ये आपण शेवटून आला, आपल्याला काय भेटला? वर्ब. मग काय भेटला? सब्जेक्ट. मग काय भेटला आपल्याला? अदर वर्ड. आता राहिलाच कोणता? ठीक आहे, फक्त ते आता कुठं कन्वर्ट करायचं बेटा? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये. हा, करा कन्वर्ट. आता असंच होईल का? हा, टी ला इथं सब्जेक्ट लावा. हा, बरोबर आहे. V2 ला इथं गेली लावा, म्हणजे इकडे काय होईल? शाळेला इकडे अदर वर्ड लावा. जमेल का? पण ती मराठी लँग्वेज आहे ना. जो सेंटेन्स आहे मराठीचा त्याला इंग्लिश मध्ये कोणते वर्ड आहेत ते तर पाहावं लागेल पहिले का, आहे की नाही. असं जर ट्रान्सलेट जर मानून गेला तर इंग्लिश होईल का? आपल्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे की नाही. इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून आपल्याला काय करायचं? सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे ना. मग सेंटेन्स कंप्लीट करायच्या वेळेस काय करायचं आहे आपल्याला? की मराठीचा जो सेंटेन्स होता ज्यापासून आपल्याला सब्जेक्ट भेटला, वर्ब भेटला आणि अदर वर्ड भेटला, त्यांनाच विचारायचं आहे का ती म्हणजे का होते इंग्लिश मध्ये, शाळेला गेले म्हणजे का होते, हा पूर्ण इंग्लिश मध्ये वर्ड पाहिजे. तेव्हाच कुठं आपल्याला सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये कुठं का करू आपण? कन्वर्ट करू, ट्रान्सलेट करू, आहे की नाही. तर असा हा आपला कसा सिस्टम आहे. सिस्टम आहे काय? सिस्टम आहे, बरोबर आहे. इंग्लिश मध्ये एक सिस्टम असतो नवीन, बरोबर आहे. तो ट्रान्सलेशन. जर आपण हा ट्रान्सलेशन करता होतो तेव्हा इंग्लिश बोलायला, जर आपण ट्रान्सलेशन करतो या सेंटेन्सला, एका सेंटेन्स साठी लोक म्हणत असतील मला पाहून एका सेंटेन्स साठी एवढा वेळ काम लागत आहे. कारण मी बेसिक सांगतो, वर सांगत नाही. ते फालतू मास्तर असतील सांगणारे, माझ्याजवळ मी डायरेक्ट बोलतो आको देखे सर, जे काही येते फालतू मास्तर असतील, मला काही माहित करायचं नाही. जे आहे ते सांग. माझा पोरगा मला फेल पाहिजे झालेला नाही, माझा पोरगा सक्सेस झाला पाहिजे. पोरगा राव की पोरगी राव, कोणत्या दुनियातला राव, भारतामधला राव का महाराष्ट्रामधला राव, पोरगा सक्सेस झाला पाहिजे. यांनी आहो नको देऊन ना दिलेत पैसे, एक वेळचा 3 महिने फ्री शिकवून देईन त्याला मी, तर सक्सेस झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा, तर तो कोणता आहे आपल्याला? मेन मुद्दा. सर मेन मुद्द्यावर नाही बोलत, तुम्ही फालतू विषय बोलता, कारण रिलेटेड आहे की नाही, आहे की नाही. रिझल्ट दिला पाहिजे. आपला रिझल्ट आहे ना. रिझल्ट कोणता आहे? आकर्षित प्रमाणे तुम्हाला तुमचा सेंटेन्स कसा ट्रान्सलेशन होता, बेसिकली एक छोटा पॉईंट सांगून तुम्हाला काय होत आहे, ट्रान्सलेशन कसा करायचं ते तुम्हाला शिकवत आहे बेटा. मग एका सेंटेन्स साठी जर एवढा वेळ लागत असेल, कोणी जर कमेंट करत असेल मला की एका सेंटेन्स साठी जर एवढा वेळ लावता, कारण एक जर सेंटेन्स समजला तर बाकी पूर्ण समजतात. फरक आहे, लॉजिक लावा थोडंसं, आहे की नाही, असं राहतं. तर बघूया आपण. सिंपल आपण काय केलं? मराठीचा सेंटेन्स घेतला, शेवटून आला किंवा मराठीचा सेंटेन्स वाचला. का वाचला? क्रिया कोणती घडताय? जाण्याची. कोणती? जाण्याची. आता जाण्याची क्रिया घडली. आता कोण गेली? अरे ती गेली कुठं? शाळेला. आहे की नाही. मग बेटा याच्यामध्ये आपल्याला ती शाळेला गेली, आपल्याला भेटला वर्बलाच प्रश्न विचारला, सब्जेक्ट, आहे की नाही. अदर वर्ड पण भेटला. पण आता करायचा काय सर? सिंपल काम आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा नाही, सिंपल पास्टचा जो काय स्ट्रक्चर देता आपल्याला आठवून. सिंपल पास्टचा स्ट्रक्चर कोणता? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड, आहे की नाही. सिंपल पास्टचा जो स्ट्रक्चर आहे, आता याचा करायचं काय? ट्रान्सलेशन. पण सिंपल पास्टचा स्ट्रक्चर माहित राहिल्याशिवाय करून का आपण ट्रान्सलेशन?
बरं चला ठीक आहे, आपल्याला माहिती झालं. पण आता आता कसं होईल, हे तर मराठी लँग्वेज आहे, पण म्हणून म्हणतो बाबांनो शब्द वाचा, व्होकॅब्युलरी वाचा. म्हणजे ती म्हणजे पण आपल्याला माहित पाहिजे शी झाला पाहिजे, बरोबर आहे. ती म्हणजे काय होते, शी, SHE शी, ठीक आहे. आता वेंट म्हणजे काय होते, गेली. आता गो म्हणजे जाणे, त्याचा जर V2 केला तर गेला गेली होते, म्हणजे काय होईल, गेली म्हणजे वेंट, बरोबर आहे. म्हणजे गेलेला इंग्लिश मध्ये शब्द कोणता, वेंट. का, गो म्हणजे जाणे, त्याचा V2 का होईल, वेंट. कॉन्फिडंट बी ऑलवेज इन युअर लाईफ. ओके, हा तर हा असा आहे. शी म्हणजे ती आहे की नाही. तर आता आपल्याला माहित पाहिजे की आपण जेव्हा मराठीचा सेंटेन्स घेतला, आता सर आता तुम्ही ट्रान्सलेशन सांगत आहे की नाही, सर तुम्ही ट्रान्सलेशन तर सांगत आहात, पण मराठीच्या सेंटेन्सला त्याला इंग्लिश मध्ये जे वर्ड असतात त्यांना का म्हणतात, म्हणजे मराठीच्या सेंटेन्स मध्ये जे प्रत्येक वर्ड राहतात त्यांना इंग्लिश मध्ये का म्हणतात हे सुद्धा माहित पाहिजे ना. तेव्हाच का होईल, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये ट्रान्सलेशन केल्या जाईल. सोपा तर आहे सेंटेन्स, सर्वच काही आहे सर, झटक्यातच होते, पण कसा होते ते ना पाहिजे ना दुनियादारी. लोक म्हणतात पूर्ण मी थायलंड घुमलो, हे केलो, पासपोर्ट दाखवतात का, विदेश फिरलो, पासपोर्ट दाखवतात का, पासपोर्ट मागितला तर काहीच नाही राहत त्यांच्याजवळ, बरोबर आहे. अरे पहिले इंग्लिशची दुनिया घुमा, कशी आहे, तेव्हाच तुम्ही फॉरेनला जाल. कारण फॉरेन मध्ये जर जायचं आहे तर पहिले इंग्लिश आली पाहिजे, आहे की नाही. विदाऊट जर तुम्ही गेले मराठीवर, मी मराठी माणूस आहे, होईल का, होणार का, मी मराठी माणूस आहे म्हणून जर होईल का, नाही होणार ना, आहे की नाही. तर हा आपलं काम असं राहते, बरोबर आहे. तर कसं आहे, आता मेन मुद्द्यावर येतो आणि आपलं ट्रान्सलेशन करतो, आहे की नाही. ठीक आहे, तर आपण बघूया याच्यामध्ये, आहे की नाही, का ट्रान्सलेशन ना, ठीक आहे. का बघायचं आपल्याला ट्रान्सलेशन, जो की सेंटेन्स आपल्या समोर उभा आहे पण आपण ट्रान्सलेट करतच ना. पहिले समजायला पाहिजे ना आपल्याला वर्ब भेटलाय, वर्ब कसा भेटला, सिंपल आलो. एका सेंटेन्स मध्ये आपण मराठीचा सेंटेन्सला बघितला, मराठीच्या सेंटेन्स मध्ये कार्य कोणता सुरू होता, गेल्याचा कार्य सुरू होता. तो कोण करत होता बेटा, ती करत होती, बरोबर आहे. फलाना असेल व्यक्ती लेडीज पैकी, ती म्हणजे हा जो शी इज अ फर्स्ट पर्सन होते का, फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन. मी तेच म्हणताय, तुमचं लक्ष कुठे राहते, का राहते, नाही का. ती म्हणजे शी हा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, आहे की नाही. नो, शी इज नॉट अ फर्स्ट पर्सन, बट ऑलवेज इन द इंग्लिश ग्रामर शी इज अ थर्ड पर्सन, शी इज अ थर्ड पर्सन, he is a third person, it is a third person. These are all the singular subject are third persons. Okay, असा आहे की नाही. हा, तर आता काय केलं आपण, वर्ब घेतला, वर्ब घेतल्यानंतर आपल्याला भेटला सब्जेक्ट, मग अदर वर्ड घेतला, अदर वर्डला कोपऱ्यामध्ये ठेवलं आणि आपल्याला करायचं आपल्याला ट्रान्सलेशन, पण कुठं, सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये. आणि त्याच्यानंतर कुठे गेलं आपल्याला हा, आता सर तर सांगितले सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, पण आपल्याला इथं काय माहित पाहिजे, प्रत्येक मराठीचा जो शब्द आहे कुठे इंग्लिश मध्ये माहित पाहिजे ना, आहे की नाही. इंग्लिश मध्ये माहित पाहिजे, आहे ना, कसा इंग्लिश मध्ये माहित पाहिजे. मग इंग्लिश मध्ये काय, ती म्हणजे काय होईल, शी. शाळेला गेले आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक मराठीचा शब्द इंग्लिश मध्ये माहित असण्याचा गरजेचा आहे, तेव्हाच काय होईल ट्रान्सलेशन. तशा वेळेस तुम्हाला स्पोकन इंग्लिशचे धडे भेटणार आणि तेच तुम्ही इंग्लिश बोलणार समाजामध्ये, तेव्हा काय तुमचं नाव रोशन होईल. म्हणून ट्रान्सलेशन पासूनच तेव्हा स्पोकन इंग्लिश बोलता येते, आहे की नाही. मग जर तुम्हाला ट्रान्सलेशनच नसेल तो स्पीक का करू शकता. लोक म्हणतात डायरेक्ट जर तुम्ही मराठीतून स्वतून इंग्लिश बोलता, तसं नाही आहे. सुरुवात राहते कोणाची, मराठीतून इंग्लिश बोलता येते, बरोबर आहे. पण डायरेक्ट जर इंग्लिश मध्ये स्वतूनच जर इंग्लिश हे केला तर मग त्यासाठी काय पाहिजे, फुल्ली व्होकॅब्युलरी पाहिजे. करा मग, दोनही ऑप्शन आहेत ना. यू हॅव द टू ऑप्शन टू चूज इन युअर लाईफ अँड टू स्पीक इंग्लिश फ्रॉम युअर ओन वे. इज इट ट्रू? यस. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण वळत आहोत आपल्या पिरियडला आणि सुरुवात करत आहोत की यांना ट्रान्सलेशन कसं करतात. आपल्याला माहित झालं शी म्हणजे ती आणि शाळेला गेला म्हणजे काय होते, म्हणजे प्रत्येक शब्दाचा जो मराठीत कोणताही सेंटेन्स राव ट्रान्सलेशन करायच्या वेळेस आणि बोलायच्या वेळेस काय माहित पाहिजे, त्याचा इंग्लिशचा शब्द माहित पाहिजे. चला बेटा आपण ट्रान्सलेशन करू. जो सब्जेक्ट आहे ती, ठीक आहे. पहिले आपल्याला हा जो
सेंटेन्स आहे ती शाळेला गेली, याला कुठं करायचं आहे ट्रान्सलेशन? इंग्लिश मध्ये सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये. बरोबर आहे. आता पहिले काय मागत आहे बेटा? सब्जेक्ट. आता शी म्हणजे काय होते? ती. डुअर म्हणजे करणारा कोण क्रिया? शी म्हणजे ती. मग येतं काय येईल पहिले? शी. आता शी सब्जेक्ट सिंगुलर आहे म्हणजे वर्ब कसं आहे? सिंगुलरच आहे ऑलरेडी. ठीक आहे. म्हणजे काय होणार? V2 कुठं आहे? कुठं आहे? गेल्याची क्रिया. गेला. आता गेल्याची क्रियामध्ये जाणे म्हणते कोण कोणी? जाणे नाही होत तो V1 झाला, पण त्याला करा V2 मध्ये कन्वर्ट. मग काय होईल? वेंट म्हणजे गेला, गेली. मग काय होणार इकडे? वेंट. आहे की नाही? शी वेंट. हा आता विषय करते. हा सर आपल्याला सब्जेक्टचा तर मायना कटला. ठीक आहे. सब्जेक्टचा तर मायना आपण कट केला म्हणजे सब्जेक्ट तर आपण वापरलो. हा आय हॅव यूज इन फ्रंट ऑफ यू सब्जेक्ट अँड विथ V2 अँड आता रिमेनिंग कोणता पार्ट उरलेला? अदर वर्ड. कोणता उरलेला आहे? अदर वर्ड. आता अदर वर्डला कसं आपण घेतलो कोपऱ्यामध्ये, ओके नाही? आता अदर वर्ड तुम्हाला माहिती आहे अदर वर्ड मध्ये काय? शाळेला जाणारा हा शब्द आहे. कोणता बेटा? शाळेला जाणं हा शब्द आहे मराठीमध्ये. आता मला सांगा शाळा म्हणजे हा एक शब्द आहे, ओके नाही? मग शाळेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्कूल. काय म्हणतात? स्कूल. आहे की नाही? मग आता शाळा हा एक शब्द आहे मग इथून कट होईलच ना. दोन शब्दांचा फरक म्हणजे कनेक्टर्स म्हणतात. कनेक्टर्स ज्या शब्दाला ला किंवा कडे किंवा असे जर जुळलेले असतात एक्स्ट्रा छोटे छोटे शब्द आणि लॉंग शब्द म्हणजे हे एक शाळा एक शब्द आणि त्याच्यात एक्स्ट्रा एक छोटासा शब्द जुळलेला आहे त्याला म्हणतात प्रिपोजिशन म्हणजे कनेक्टर्स जुळलेले. का? कनेक्टर्स एकमेकाला जे शब्द जुळतात ते प्रिपोजिशन्स आणि कंजक्शन्स आणि इंटरजेक्शन पण असू शकतात. आहे की नाही? आता तू पाहू शाळेला. शाळा म्हणजे का? स्कूल. शाळा म्हणजे का? स्कूल. आहे की नाही? शाळा म्हणजे स्कूल ना. मग शाळेला इंग्लिश मध्ये काय म्हटलं आपण? स्कूल. पण अरे आपल्याला माहितच नाही झालं आता शाळेला म्हणजे आता घाबरून जातो कधी. ट्रान्सलेशन एवढा सोपा गोष्ट आहे का? मग शब्द माहित पाहिजे. वोकॅब्युलरी वोकॅब्स शब्द रचना ज्याची आपण इंग्लिश मध्ये 2000 ते 3000 शब्द पाहिजे तेव्हा फ्लुएंट इंग्लिश बोलता येते. आहे की नाही? तेव्हा काय होईल? शाळेला हा जो शब्द आहे आपल्याला भेटला शाळा म्हणजे स्कूल आपल्याला माहित झाला, पण सर शाळेला हा जुळलाय ना. आता कसा तो प्रिपोजिशन आहे बेटा. लाला जर आपल्याला माहित आहे का ला या वर्ड साठी इंग्लिश मध्ये शब्द पाहिजे तर प्रिपोजिशन वापरावं लागेल. कोणता? एक तर टू वापरावं लागेल, दुसरा फॉर वापरावं लागेल. बरोबर आहे? फॉर वापरू शकतो पण सुटेबल नाही होणार. लोक म्हणतात फॉर नाही वापरतात, पण मी चॅलेंज करतो फॉर वापरतात ग्रॅमॅटिकली बरोबर राहते पण सुटेबल होत नाही. त्यासाठी आपण टू वापरूया. बरोबर आहे की? मग काय होईल? शी वेंट फॉर स्कूल पण होत आहे. बरोबर आहे? पण सुटेबल कोणता होता जास्त त्याला वापर प्रायोरिटी कोणाला जाईल? टू ला. मग काय होईल इकडे? शी वेंट टू स्कूल. असा झाला पाहिजे आपला ट्रान्सलेशन. म्हणजे काय होता हा? ती शाळेला गेली. आहे की नाही? ती शाळेला गेली म्हणजे अशा वेळेस आपण काय केला? ट्रान्सलेशन केला. अजून एक सेंटेन्स बघून घेऊ मग आपण बाकी उद्याला बघू. ठीक आहे? हा शी वेंट टू स्कूल म्हणजे आता ट्रान्सलेट करा मराठीमध्ये. काय होणार? ती म्हणजे का? ती शाळेला गेली म्हणजे सरळ माहित झालं आपल्याला ती. तर काय होत आहे? ती शाळेला गेली. कुठं? शाळेला गेली. आहे की नाही? आता रेश्मा असता रेश्मा वेंट टू स्कूल. रेश्मा शाळेला गेली म्हणजे काय असता? रेश्मा वेंट टू स्कूल. भैरवी वेंट टू स्कूल. आहे की नाही? कुंदन वेंट टू स्कूल. आता कुंदन हा मुलाचं नाव आहे. काय होईल? कुंदन शाळेला गेली होईल का? नाही. असा आहे. तर फरक आहे होत राहते कमी जास्त. तर दुसरा जो दुसरा जो आपला सेंटेन्स आहे तो बघूया. म्हणजे ती शाळेला गेली आपला ट्रान्सलेशन आहे. आन्सर एवढा करेक्शन मध्ये काही मिस्टेक नाही. फॉर पण वापरता आला असता पण फॉर होईल का? नाही. तर सुटेबल साठी तो पण वापरता येईल. सुटेबल कोणता होते? टू. आहे की नाही? एक बघूया आपण दुसरा. ठीक आहे? हा ठीक आहे. का होईल इकडे? दुसरा बघूया. एखादी ट्रान्सलेशन आहे. मी हा काम किंवा मी हे कार्य केले. का केले बेटा? मी हे कार्य केले.
ठीक आहे, मी हे कार्य केले. लिहा. झालं लिहून. हा, आता याला तर ट्रान्सलेट करायचं कसं कराल सांगा, करा सांगा. एक्सप्लेन मी नाव. पहिले मागून वर शोधू. हा, ती आपली टेक्निक झाली. जर तसं जर माहित नसेल, चला मीच सांगतो एक थोडा, म्हणजे कम्फर्टेबल अजून घालतो. बरोबर आहे. आता तुम्हाला पण घाबरत आहे, सर आता माझा मर्डर करतील. कोण? मी तर मर्डर करणार त्याचा आहे की नाही. त्याची आतडी काढून त्याच्या स्ट्रक्चर मध्ये लपवणार आहोत. कोणाचा? या सेंटेन्सचा आहे की नाही. हा माझ्यापासून घाबरत आहे. आता इंग्लिश टीचर आले, मला कुठं नेतील ट्रान्सलेट करून सिंपल पास्ट मध्ये, कारण क्रिया तेच घडत आहे. हा मंचुरियन आहे, खायचा असायले. बरोबर आहे, मंचुरियन आहे, मी खातो याला. आता हे बॉल्स आहेत मंचुरियनचे, आहे की नाही. काय खरं सांगत आहे नाही का. हा मंचुरियनचा बॉल आहे, डोसा आहे, इडली आहे, सांबार वडा आहे. खायचा जसं आपण डोसा मंचुरियन खातो ना, तसंच याला खायचा आणि अभ्यासामध्ये ट्रान्सलेट करायचा. बरोबर आहे. हा याचा जो आहे, आता याला आपल्याला जर तळायचा आहे तर कढई का पाहिजे? कढाई पाहिजे. कढाई कुठं आहे? सिंपल पास्ट टेन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. ते कोणती कढाई? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. हा आपला गण स्ट्रक्चर आहे. कोणता स्ट्रक्चर आपला? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड. डिस्क्रिप्शन देऊन आहे खाली दिलेला बिलो मध्ये, आहे की नाही? आहे ना. बी कॉन्फिडंट. विदाउट कॉन्फिडंट यू कांट आन्सर मी. ओके. हा, कंटिन्यू विथ मी नाव. आता मी जे टेक्निक वापरले, मी हे कार्य केले. आता मी हे कार्य केले हा जो सेंटेन्स आहे मराठीतला, कुठं आपल्याला ट्रान्सलेट करायचा बेटा? सब्जेक्ट प्लस V2 प्लस अदर वर्ड सिंपल पास्ट मध्ये इंग्लिश मध्ये आला पाहिजे. कुठं आला पाहिजे? इंग्लिश मध्ये आलाच पाहिजे. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये आला जर नाही तर काय होईल? आपल्याला वोकॅब्युलरी नाही येत. मी ना म्हणलं त्याचा मर्डर करायचा आहे. कुठं? समजा मी ना म्हटलं यार एखाद्याचा मर्डर करायचा आहे, कोणत्या ठिकाणी? पहिले तर कोण विचारेल ना. मग हिनं म्हटलं मी हे कार्य केले, या मराठीच्या सेंटेन्सचा जर मर्डर करायचा आहे. कुठं? या स्ट्रक्चर मध्ये. कोणत्या? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. बरोबर आहे नाही? आहे की नाही? बरोबर आहे. तर आपण काय करायचं आता? आपण मराठीचा सेंटेन्सला बघायचा, शेवटून याचा, किंवा मराठीच्या सेंटेन्सला वाचायचं 2 वेळा. मी हे कार्य केले. आता क्रिया कोणती घडत आहे? करण्याची. केले, करत आहो, करतो, आता होत आहे. पण केलो म्हणजे काय झाला? पास्ट. क्रिया घडली, हॅपनिंग झाला म्हणजे कुठं? बिफोर मध्ये गेली ना, हो की नाही? मग हे आता केले कोणतरी. कोण केले मला काय माहित, आहे की नाही? कोण केला यालाच विचारा. केल्याची क्रिया म्हणजे का? हा, करणे म्हणजे का बेटा? करणे म्हणजे का? डू. हा झाला V1. मग याचाच जर V2 केला तर काय होईल? डीड. आता परत सर तुम्ही सांगितले डू डज डीड कुठं वापरलं होतं आपण? हेल्पिंग वर्ब मध्ये. अरे बाबांनो तसं नसते. डू डज डीड हे 2 प्रकारे काम करतात. एक तर हेल्पिंग वर्ब म्हणून आणि दुसरा मेन वर्ब म्हणून. हे जे आपण यूज करत आहोत ते मेन वर्ब आहे की नाही? मेन वर्ब आहे. मग आपण याचा वापर कुठे करूया? या सेंटेन्स मध्ये, आहे की नाही? हा, मग त्याचा काय करावं लागेल आपल्याला? मी हे कार्य केले, वर्ब भेटला. आता कोण करत आहे ते कार्य? कोण केला रे बाबा? कोण केला? अरे मी केला. मी केला. कुठं? मी. आता कोण? मी म्हणजे का? आय. कोण केला? मी. आय म्हणजे काय झाला? सब्जेक्ट आहे भेटला. विषय कोणता आहे आता? अदर वर्ड. अरे आता घडी आली बा, आहे की नाही? आता खरी घडी आली. कोणती? हे कार्य. आणि हेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आणि कार्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? त्याच्यामुळे हे तर मराठी वर्ड झाले, पण त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करते त्यांनी वर्ड माहित पाहिजे ना. हे म्हणजे इंग्लिश मध्ये काय होते, कार्य म्हणजे इंग्लिश मध्ये काय होते, आहे थोडासा सेन्स लावा लागेल आपल्याला. म्हणजे आपण काय करतो, पहिले आपण शेवटून येतो वर्ब भेटला आपल्याला. वर्ब भेटल्याच्या नंतर काय झालं? कोण क्रिया करता इथं? मी.
फलाना व्यक्ती क्रिया करता मी. आता वर्ब भेटला, सब्जेक्ट भेटला, राहिला कोणता अदर वर्ड, याला कोपऱ्यामध्ये ठेवलो आपण. विषय करते हा स्ट्रक्चर दिसला आपल्याला, इथे ट्रान्सलेट करायचं. पण सर आता ट्रान्सलेट करायच्या बिफोर मध्ये प्रत्येक वर्डचा जो मराठी वर्ड आहे, प्रत्येक मराठी वर्डचा शब्द आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहिती झालं पाहिजे. वोकॅब जितकी जास्त, वोकॅब्स शब्द रचना, शब्द जितके तुम्ही पाठ कराल तेव्हाच काय होईल, तुमचा इंग्लिश वोकॅब्युलरी वाढेल, इंग्लिश टू इंग्लिश येईल. आहे की नाही? चला करूया आपण. आपल्याला काय भेटला वर्ब, वर्बच्या काय भेटला सब्जेक्ट, सब्जेक्ट आपण अदर वर्ड कोपऱ्यामध्ये ठेवला, तो नंतर बघू. पण पहिले काय मागत आहे इथं सब्जेक्ट. हा आता सब्जेक्ट कोणता आहे मी, मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आय. मग काय केलं आपण बेटा, काय केला इथं आय लिहिला. ठीक आहे, आय लिहिल्याच्या नंतर काय होत आहे बी टू. वर्ब कुठं आहे, वर्ब कुठं आहे केले. केल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. आता केले त्याचा उलट या, केले म्हणजे अरे करणं झालं ना, फक्त क्रिया घडली ते केले. समजला का मी मुद्दा. करणे म्हणजे आता करता मी पण ते आता ठीक आहे 2 मिनिटं आधी मी शिकवलो म्हणजे ते क्रिया केलो मी म्हणजे कसं लागला केले कोणतरी. समजलं का. केल्याला इंग्लिश मध्ये काय माहित पाहिजे, पहिले V1 माहित पाहिजे. करणे म्हणजे का डू, मग त्याचा स्कोर V2 होते डीड म्हणजे काय माहित पाहिजे इथं. मग इथं काय येईल मग डीड, आय डीड. का भेटला सब्जेक्ट, का भेटला V2. बरोबर आहे, आलो आपण. हा मग त्याच्यानंतर काय होणार इकडे आहे की नाही. मग काय होणार, हा उरला जो हो अदर वर्ड. का बेटा का उरला अदर वर्ड. कुठे घुसलो आपण, एंटर केलो. वी आर एंटरिंग इन द अदर वर्ड टू ट्रान्सलेट इट्स मीनिंग इन द इंग्लिश. ओके. हा तर मी हे कार्य केले. असंच होतं ना. हा असंच होतं. सेंटेन्स चुकीचा होता का, बरोबर होता. म्हणून काय होत आहे ट्रान्सलेट होत आहे. सेंटेन्स जर ऑलवेज जर चुकीचा मराठी तर इंग्लिशचा चुकीचा बनतच नाही तो, पहिली गोष्ट. बरोबर आहे का नाही. काय होईल, भाजी जर जळली आहे तर कोणी खातील का, ते चुकीच्या पद्धतीने बनवली असेल. मग चुकीचा माणूस ते येऊन बसणार खाणार का. आणि एखादी जर पोरगा ट्युशनला पेपर सोडवत आहे किंवा कोणत्या जर पेपर सोडवला आणि एखाद्या परीक्षेमध्ये ट्रान्सलेशन एका मार्कासाठी विचारला, जर ऑलरेडी प्रिंटिंग मिस्टेक आहे कोणत्या पेपरामध्ये कोणत्या काही, आणि ऑलरेडी जर चुकीचा सेंटेन्स देत आहे कोणी पेपरामध्ये चुकीचा आहे, तर सेंटेन्स जो ट्रान्सलेशन आहे चुकीचा, इंग्लिश मधला पण चुकीचा आहे की नाही. अशासारखी गंमत आहे, पद्धत आहे, मेथड आहे, प्रोसेस. ठीक आहे, तर आपली एक प्रोसेस आहे 50% जे उरलेले आहे आपण पूर्ण करूया. चला काय झालं, आज आपण कुठपर्यंत आलो,